चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करत आहेत। त्यांच्या या आंदोलनाला सकल मराठा समाज पनवेल महानगरतर्फे मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे मागच्या 8 दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीत उपोषण करत आहेत। त्यांच्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे। यावेळी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज समन्वयक विनोद साबळे, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, संतोष जाधव, स्नेहल बागल, पोपट आवारी, सदानंद शिर्के, अनुराग लेकुरवाळे, स्वप्नील नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते। संघाचे कार्यकर्ते आदरणीय मनोजदादा जरांगे साहेब यांच्या समर्थनार्थ पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व बांधवांनी पाठिंबा देण्यापेक्षा म्हणणार नाही, कारण त्यांचा हा एकच विचार घेऊन ते पुढे चालले आणि त्या विचारांना कुठेतरी राज्य सरकार माता देतोय। राज्य सरकार कोणाचंही असो, आधीचे असो, नंतरचे असो, पुढचे येणारे असो, सरकारनं एक निर्णय घेतला पाहिजे। शेवटी ही सगळे आपली माणसं आहेत। एकीकडे आपण म्हणतो सर्व धर्म समभाव आणि दुसरीकडे आपणच आपल्या माणसांचे पाय खेचतो, हे काही बरोबर नाही आहे। गेले अनेक वर्ष मराठा संघ लढा देत आहे, अतिशय शिस्तीत आणि आंदोलनाला एक नवी दिशा, नवा आयाम देणारे त्यांचं आंदोलन आहे। तुम्ही ज्या ज्या ठिकाणी उभे असाल त्या त्या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून मी तुम्हाला सपोर्ट करेन। मग माझं काही नुकसान झालं तरी चालेल, मी नुकसानाचं गणित करणारा माणूस नाहीये, तर मी समाजाच्या भवितव्याचं गणित साधणारा माणूस आहे। मी समाजासाठी लढणारा माणूस आहे आणि समाजामध्ये 18 पगड जातीचे लोक आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केली होती। दिवस म्हणजे आज 8वा दिवस आहे। आपण पाहू शकता मनोजदादांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे, परंतु अद्यापही सरकारला जाग येत नाहीये। मग सरकारने नक्की झोपेचं सोंग घेतलेलं आहे की सरकारला हे गोष्टी पाहायच्या नाहीयेत, की सरकार असं सांगत आहे की मराठ्यांना निवडणुकीसाठी विचार करत आहेत, परंतु अद्यापही आम्ही असा विचार केलेला नाहीये। परंतु लोकसभेच्या आधी आम्हाला जर आमच्या आरक्षणाचा आमचा हक्क नाही मिळाला तर नक्कीच आम्ही याच्यावरती विचार करू, ही तुम्हाला खात्री देते। वर्षभर आमचे संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आपल्या शरीराची छालनी करून अक्षरशः त्यांना 6 महिन्याच्या आतमध्ये कोणतंही उपोषण करणं जे शक्य नाही, म्हणजे वैद्यकीय आधारे ते परवानगी नाही, तरी देखील या आमच्या मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी, जे ओबीसीतून आम्हाला हक्काचं आरक्षण मिळावं त्या मागणीसाठी गेली वर्षभर लढत आहेत। आणि गेली 8 दिवसापासून अक्षरशः आम्हाला बघवत नाही की ते पाण्याचा थेंबही न घेत स्वतःच्या शरीराला हाल करून घेत आहेत। आम्ही या शहरामध्ये राहत असलो, आपल्या सगळे नोकरवर्ग असतील, व्यावसायिक असतील, त्यांना अंतरवालीला जाऊ शकत नाहीत, पण आमच्या या संघर्ष योद्ध्याला आम्ही एक दिवस का नाही, ते 8 दिवस उपोषण करत असतील तर आम्ही एक दिवस का अन्नत्याग करून, आत्मक्लेश करून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आता निवडणुका आलेल्या आहेत, हे निश्चितच, कारण आपण लोकसभेला पाहिलं असेल मराठा समाजाने ज्या प्रकारची ताकद दाखवली, कारण आज आम्हाला निवडणुका वगैरे राजकारणात यावं लागल्याचं कारण असं, हा लढा 40 वर्षाचा आहे, आजचा नाही आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी पहिलं बलिदान दिलं होतं, त्यानंतर मग जावले पाटील असतील, मेटेसाहेब असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील आणि आता मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे। आज आपण पाहिलं असेल की आज 13 महिने होत आलेले आहेत, म्हणजे 1 सप्टेंबर 2023ला पहिला लाठी हल्ला झाला आणि तिथून तो मराठा समाज जागा झालेला आहे आणि संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठी उभा आहे। काय मागणी हो आमची की मराठा समाजाला, गरजवंत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं। आम्ही ओबीसीतून का मागतोय, कारण 2 वेळा जेव्हा 2014 साली सुद्धा आम्हाला 50% वरचं दिलं होतं, मराठा समाजाने ते ॲक्सेप्ट केलं होतं, परंतु हायकोर्टात रद्द झालं। 2016 साली जेव्हा पुन्हा कोपर्डीच्या भगिनीवरती अन्याय झाला आणि मराठा समाज जेव्हा जागरूक झाला आणि जेव्हा 2018ला पुन्हा 50% वरचं 16% आरक्षण दिलं होतं, हायकोर्टाने ते 13% 12% केलं तरी मान्य केलं होतं, चला आम्हाला मिळतोय ना बस। पण 2021 साली ज्या वेळेस सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण रद्द झालं, मग आता आम्हाला एवढं समजलेलं आहे की 50%च्या वरील आरक्षण टिकत नाही आणि म्हणून आता मराठा समाजाने
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली 50% आतील मागणी केलेली आणि ती मागणीसुद्धा करत असताना वेळोवेळी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर छत्रपतींची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी छत्रपती शपथ घेऊन सांगतो मराठा आरक्षण देईल. आज वाशी येथे लाखो करोडोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला धडकण्यासाठी आलेला होता. आपण पाहिलं वाशी येथे लाखोंच्या जनसमुदायामध्ये मुख्यमंत्री आले, नुसते आले नाही, कागद घेऊन नाही, तो GR काढला, नोटिफिकेशन सगळे सोयीचं नोटिफिकेशन काढलं, ते जरांगे पाटलांच्या हाती दिलं लाखोच्या आणि सांगितलं 14 दिवसाच्या हरकतीनंतर आम्ही आरक्षण देऊ. पण आज 14 दिवस नाही, कारण 27 जानेवारीला तो आम्हाला नोटिफिकेशन काढलं होतं. आज 24 सप्टेंबर 8 महिने झालेले आहेत. म्हणजे आता म्हणून कसं होतं आहे, काही जाणून बुजून काही लोकांना असं वाटतं आहे मराठा समाज आक्रमक व्हावा, दंगली घडाव्या, परंतु मराठा समाज आता जागरूक झालेला आहे. आम्ही काय तोडफोड करणार नाही, आम्ही दंगली घडवणार नाही. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांनी आदेश दिला तर त्याप्रमाणे आम्ही करणार. मागच्या वेळी त्यांनी सांगितलं लोकसभेला पाडा, आम्ही पाडण्याचं काम केलं आहे. आता जे आदेश दिले, कारण आता आमची डोकी आमची बुद्धी आहे. पूर्वी काय व्हायचं, दुसरी बुद्धी आम्हाला भडकावायची. आपापसात 18 पगड 12 बलुतेदार, OBC समाज, SC ST आम्ही सगळे एकत्र खातो पितो, एकत्र वागतो. हा बहुजन समाज एकच आहे. त्यामुळे आमच्या दुपली करण्याचं काय कारण नाही. आमची मागणी रास्त आहे. छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं होतं. तर शाहू महाराजांनी सुद्धा 1902 साली ज्यावेळेस आपल्या राज्यात आरक्षण दिलं होतं देशातलं पहिलं, आणि त्या आरक्षणामध्ये मराठा समाजसुद्धा होता, बहुजन समाज होता, आमचा दलित समाज होता, आमचा OBC समाज होता, 18 पगड 12 बोलतो, याबरोबर मराठा पण होता 50% आत. त्यामुळे शाहू महाराजांचीच भूमिका आम्ही घेऊन चाललो आहे आणि आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. आणि इतर जे भडकवण्याचं काम करतात, दंगली काढण्याचं आपापसात जे, ते आम्ही होऊ देणार नाही. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून आमची ताकद दाखवू. आम्हाला राजरत्न आंबेडकर साहेबसुद्धा येऊन भेटतात, मनोज जरांगे पाटलांना, छत्रपती संभाजीराजांनी शोधतात, बहुजन समाजातली सगळ्यांचा. म्हणून सांगतो काय, आम्ही बहुजन समाज एकत्रच आहोत. आमचा आंबेडकरी समाज असेल, OBC 12 बोलतो, आम्ही सगळे एकत्र. काही राजकीय नेते ज्यांची डिपॉझिटपेक्षा डिपॉझिट जप्त होते, म्हणजे हाकेसारखा माणूस आहे. विधानसभेला जर का तो उभा राहिला 300-400 मतं पडतात, लोकसभेला उभा राहिला तर 5,000-6,000 मतं पडतात. अशी लोकं फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कुणाची तरी सुपारी घेऊन मग ते जरांगे पाटलांच्या विरुद्ध बोलतात, संभाजीराजांच्या विरुद्ध बोलतात. त्याचं कारण एकच आहे, मराठा समाज हा एक लढवय्या समाज आहे, तो पुन्हा लढावा, त्यांनी पुन्हा उतरव दंगली करावा असा त्यांचा प्लॅनिंग आहे. पण त्यांच्या अशा चालीला आम्ही बळी पडणार नाही आहेत. आमचे बहुजन समाज एकत्र आहे, सगळे लोक येऊन भेटतात आणि सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे, आज गावखेड्यामध्ये आम्ही राहत असताना आमचा OBC बांधव असेल, आम्ही असून काहीच फरक नाही. आम्ही गरीब आहोत, तेही गरीब आहेत. त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की हो, शिक्षणामध्ये समाजाला गरज आहे, नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे, म्हणून बहुजन समाज आमच्यासोबत.